देवेंद्र फडणवीसांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं असलं तरी त्याची अधिकृत घोषणा मात्र अजूनही झालेली नाही. आणि उलटपक्षी या सगळ्या अधिकृत घोषणेच्या गदारोळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या पक्षातर्फे किती मंत्री असतील आणि त्यांचं खातं काय असेल याबाबतची संदिग्धता सुद्धा ही वाढलेली आहे. याचं कारण असं की महायुतीची मुंबईतली शुक्रवारची बैठक अचानक रद्द करण्यात आली. ही तिन्ही पक्षांची बैठक गुरुवारी रात्री होणार होती. मात्र ती रद्द का करण्यात आली? कारण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातल्या आपल्या गावी निघून गेलेले आहेत. आणि ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे गावाला निघून जातात तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ सुद्धा काढले जातात. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी दिल्लीमध्ये महायुतीच्या 3 नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार आहे. आणि ही चर्चा झाली सुद्धा आणि यासोबत पद सुद्धा दिलं जाईल असंही म्हटलं. आणि आता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनातच या दोन्ही गटाचे एक एक कॅबिनेट मंत्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले असते. नावाची चर्चा झाली, प्रफुल्ल पटेल यांची झाली, सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा झाली. पण त्याही पेक्षा महाराष्ट्रासाठी नवा मुख्यमंत्री कोण असेल हा प्रश्न अधिकृत घोषणेमुळे अनुत्तरित राहिलेला आहे. आता 3 नेत्यांची अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक तर झाली, पण या बैठकीमधला जो एक फोटो पुष्पगुच्छ देताना व्हायरल झालेला आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो पुरेसा बोलका सुद्धा आहे. यातली जर आपण देहबोली पाहिली तर फडणवीस अगदी आनंदी दिसत आहेत. अमित शहा यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदी भाव दिसत आहेत. पण एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र उदास दिसतोय. त्यांच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा काही लपून राहिली नव्हती. त्यांच्या नेत्यांनी सुद्धा लॉबिंग केली आणि स्वाभाविक शिंदेंनी सुद्धा भाजप श्रेष्ठींच्या कानावर आपली इच्छा ही घातलीच होती. पण तरी सुद्धा काही झालं नाही. 132 आमदारांचं पाठबळ आणि अपक्षांची त्यांना मिळालेली साथ पाहता भाजपचा मुख्यमंत्री पदावरचा दावा हा खूपच जास्त वाढला होता आणि तसा तो नैसर्गिकरित्या सुद्धा आपल्याला म्हणता येईल. पण तरी सुद्धा 2.5 वर्ष मला मुख्यमंत्री पदी राहू द्या आणि नंतर मात्र भाजपचा कोणताही मुख्यमंत्री झाला तरी मला चालणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचं यश हे शिंदेंमुळे झालं आणि ती कल्पकता केवळ त्यांच्यामध्ये दिसली आणि योजना पुढे येऊ शकली आणि म्हणूनच मी लाडका भाऊ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता जेव्हा भेट झाली दिल्लीमध्ये तेव्हा त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला शिंदेंना. त्यांनी सुद्धा उत्तर दिलं की मी काळजीवाहू मुख्यमंत्री आणि मी राज्याची काळजी घेईल. मी जशी लाडक्या बहिणींची काळजी घेतली तशीच राज्याची सुद्धा काळजी घेईल कारण मी लाडका भाऊ आहे. गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या काही नाही नजीकच्या दिवसांमध्ये आपण पाहिलं की शिंदेंनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली गाठली महायुतीच्या बैठकीसाठी. या दोन्ही वेळी पत्रकारांना सामोरं जाताना लाडकी बहीण योजनेचा त्यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे. या योजनेमुळे या राज्याला असं अभूतपूर्व यश महायुतीला मिळवता आलं हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं आहे. आणि मी या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे आणि तो काळजी घेणारा तुमच्या घरातलाच आहे असं ठसवण्याचा प्रयत्न शिंदे वारंवार करतायत. आणि हे ठसवण्याचा प्रयत्न करण्यामागे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये असलेली मुख्यमंत्री पदाची इच्छा ती पूर्ण झाली नाही. अर्थात पूर्ण झाली नाही, पण पुढे मात्र महत्वाच्या खात्यांवर आपला दावा त्यांनी ठोकल्यामुळे आणि त्यांच्या नेत्यांनी प्रवक्ते आणि आमदार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला गृहमंत्री पद हवं आहे आणि गृहमंत्री पद 2014 साली आणि या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच हे खातं होतं आणि आता सुद्धा नव्या मंत्रिमंडळात सुद्धा फडणवीसांना हेच खातं हवं आहे. त्यामुळे फडणवीस काय आणि भाजप काय या खात्यावरचा दावा अजिबात सोडायला तयार नाही. आणि शिरसाट म्हणतात की हे खातं आम्हाला हवं आहे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी.
एकनाथ शिंदे हे सक्षम नेते आहे. या शिरसाटांनी काल असं म्हटलं होतं, की जर शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर आणखी कुठलं नाव पुढे येऊ शकतं, तो ठरवण्याचा अधिकार, सर्वस्वी अधिकार शिंदे यांना आहे. ते बरोबरही आहे, कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. विधिमंडळ गटाचे नेते सुद्धा आहेत. त्यामुळे तो अधिकार त्यांचाच आहे. आता मुद्दा असा आहे, की बातमी अशी आली होती, की ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला सुद्धा तयार नाही. एकदा मुख्यमंत्रीपद सांभाळलेले एकनाथ शिंदे हे अजिबात पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायला तयार नाही. पण भाजपनं सुद्धा त्यांना आवर्जून सांगितलंय, की शिंदे यांनी सरकारमध्ये राहावं, संघटनेचं काम ते करत राहतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम जर सरकारमध्ये पाहिलं तर त्याचा फायदा महायुतीला होईल. पण तरी सुद्धा शिंदेच्या मनामध्ये नाराजी आहे. ते गावाला निघून गेले. महायुतीची मुळात शुक्रवारची ही बैठकच होणार होती खाते वाटपावर. महायुतीचं सरकार कसं असेल, सत्तेची स्थापना कशी करायची आणि हा सगळा शपथविधीचा सोहळा सुद्धा लांबलेला आहे आणि तो शपथविधीचा सोहळा लांबल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिंदेची नाराजी अजूनही कायम आहे का? ते उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार आहेत का? आणि दुसरं गृहमंत्री पदावरचा त्या खात्यावरचा दावा ते सोडायला तयार आहेत का? आणि त्यात मग अमित शहा, नरेंद्र मोदी यांची भूमिका नेमकी कशी असेल? अर्थात ही भूमिका कशी असेल, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, हे सुद्धा कळायला मार्ग नाही. याचं कारण असं की गुंतागुंत खूप वाढत चालली आहे आणि त्यामुळे महायुतीची बैठकच रद्द झाल्यामुळे आणि ती सूत्रांच्या माहितीनुसार रविवारपर्यंत ढकलल्या गेल्यामुळे वेगवेगळे प्रश्न सातत्यानं निर्माण होत आहे. शिंदेच्या गटाकडून एक दबाव निर्माण केला जातोय की आपल्याला गृह खातं हवंय. दुसरीकडे अर्थ खातं हे अजित पवारांनाच हवंय. शिंदेना नगर नियोजन खातं दिलं जाईल असं म्हटलं जात होतं आणि ती शक्यता जास्त आहे, कारण ते खातं त्यांच्याकडून काढलं जाणार नाही. मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सुद्धा अधिकृत घोषणा झाली नसली तरी जी माहिती आता पुढे आली आहे ती नगर नियोजन मंत्रालय हे शिंदेकडे आणि अर्थ खातं हे अजित पवारांकडे. ही रचना या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये सुद्धा तशीच होती. तिला कुठे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न हे भाजप नेत्यांकडून अजिबात होणार नाही आणि दिल्लीवरूनही होणार नाही. मग मुद्दा असा आहे, तरी शिंदे नाराज का? शिंदे साताऱ्याला का निघून गेले? अर्थात दिल्लीची त्यांनी महायुतीची जी बैठक अटेंड केली, ज्यात ते सहभागी झाले, ती बैठक खऱ्या अर्थानं खूप महत्वाची होती आणि त्या बैठकीमध्ये काही महत्वाच्या बाबी या स्पष्ट केल्या गेल्या. या बाबी महत्वाच्या स्पष्ट करण्यामागचं आणखी एक कारण की पुढे मुंबईमध्ये गेल्यानंतर आणि तुमच्या स्वतंत्रपणे खाते वाटपावरती बैठका सुरू झाल्यानंतर मात्र यात कोणता किंतु परंतु राहू नये आणि त्यावरून कुठला वाद होऊ नये आणि माध्यमांमध्ये त्याची खास करून चर्चा होऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता. आता मुद्दा असा आहे की इतकं सगळं रामायण महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा शिंदे गटाचा आपला दावा वेगवेगळ्या पद्धतीनं ते पुढे नेण्याचा प्रयत्न करताय आणि यात हे खाते वाटप सुद्धा इतक्या लवकर होणार नाही, शपथविधी सुद्धा होणार नाही आणि तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की या नाराजीची आणखी काही कारणं आहेत. ती फारशी पुढे येऊ देण्याचा प्रयत्न जरी होत नसला तरी ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जेव्हा साताऱ्याला निघून जात होते त्यावेळी ते त्यांच्या गावी असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात काम करतानाचे फोटो सुद्धा आपल्याला दिसले आणि मग शिंदे म्हणायचे की मी काम करत असताना आणि गावी आणि कुठेही असलो तरी फायलींवर मात्र मी सह्या करत असतो. त्यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचं काम पाहतायत, पण तरी सुद्धा अचानक महायुतीची बैठक सोडून ते गावाला गेल्यामुळे आणि ती रद्द करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. येत्या काही काळात आपल्याला कळेल की भाजपकडून मुख्यमंत्री पदाची अधिकृत घोषणा आणि त्यांच्या नावाची घोषणा ही कधी कुठल्या वेळेला टायमिंग पाहून केली जाते का आणि मग मधल्या काळामध्ये रविवारी महायुतीची जी बैठक आहे खाते वाटपावर ती खरंच रविवारी होणार आहे की त्याही अगोदर होऊ शकेल आणि जर शिंदेची काही नाराजी असेल आणि गृह खात्यावरचा त्यांचा दावा असेल तर तो दूर करण्यात भाजप यशस्वी होते का हेही अत्यंत महत्वाचं आहे. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जरूर मॅक्स महाराष्ट्र यांचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद.